नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. वाशी सरपंच संदेश ठाकूर यांचे आरोपांचे खंडन. पूरग्रस्तांच्या मदतीत आम्ही सतत कार्यरत होतो. गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टी दरम्यान समाज माध्यमांवर वाशी ग्रामपंचायतीचे सरपंच संदेश ठाकूर आणि उपसरपंच कोमल म्हात्रे यांच्यावर करण्यात आलेल्या टीका टिप्पणी व आरोपांचे सरपंच संदेश ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन खंडन केले. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सरपंच संदेश ठाकूर यांनी सांगितले की सरपंच साहेब, सध्या सोशल मीडियावर तुमच्या ग्रामपंचायत लोकांना पूरग्रस्त म्हणजे पूर परिस्थिती जेव्हा निर्माण झाली त्यावेळेला मदत केली नाही असे आरोप होतात. याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? पत्रकार महोदय, आपल्याला सांगू इच्छितो की ग्रामपंचायत वाशीच्या सर्व सन्माननीय सदस्य असतील त्यांनी आम्ही पूर परिस्थितीमध्ये वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी आम्ही काही शक्य झाले नसेल पण त्या ठिकाणी आम्ही जाण्याचा प्रयत्न करून तेथील लोकांना सहारा दिला, तेथील लोकांचं मनधैर्य वाढवलं. त्याचप्रमाणे आम्हाला थोड्या प्रमाणामध्ये काही देता येईल एवढं आम्ही बिस्किट वगैरे प्राथमिक म्हणून आम्ही त्यांना दिलेलं आहे. काही काहींना मिळाले नसतील म्हणून असं नाही की आम्ही केलंच नाही आहे म्हणून, तर आम्ही खूप प्रमाणामध्ये केलेलं आहे आणि लोकांना वेळोवेळी जिथे मदत लागेल तिथे आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. मग असे आरोप करतात त्यांना काय तुम्ही सांगू इच्छिता? हां, जे आत्ता ग्रामपंचायतवर काही एक दोघांनी जे शिंतोडे उडवलेले आहेत आणि जे आरोप केलेले आहेत, ग्रामपंचायतवर आरोप म्हणजे आमच्या सन्मान्य सरपंचावर आरोप आहे, उपसरपंचावर आरोप आहे आणि आमच्या सर्व सन्मान्य सदस्यांवर आरोप आहे. तर आम्ही त्यांना सांगू इच्छितो की ग्रामपंचायत वाशीच्या सर्व सदस्यांनी आम्ही मिळून शासनाकडे मागणी केलेली जी की आम्हाला शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे घरांचं त्याच्यावर पंचनामे होण्यासाठी, आणि माननीय कलेक्टर साहेब इथे वाशीमध्ये येऊन त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं की लवकरच आम्ही तुमचे पंचनामे करण्यात येऊ. त्याप्रमाणे त्यांनी आदेश देऊन पंचनाम्यासाठी अधिकारी वर्ग आला आणि त्या अधिकारी वर्गाला आम्ही ग्रामपंचायतनी खूप मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलं, कारण येथील लोकांचं नुकसान होणारी घरांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये असल्या कारणाने त्यांना एवढ्या लवकर पंचनामे करणे शक्य नाही आहे. आणि दुसरी गोष्ट राहिलं तर आरोप केला गेला आहे की 50 रुपये ग्रामपंचायतनी घेतलेले आहे. तर ग्रामपंचायतनी 50 रुपये ग्रामपंचायतचं उत्पन्न वाढण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने आता आम्हाला सांगितलं आहे की 15 वित्तआयोगमध्ये ज्या प्रकारे ऑपरेटरचं मानधन दिलं जात होतं ते आता 16 वित्तआयोगमध्ये ऑपरेटरचं मानधन दिलं जाणार नाही आहे. तर आम्हाला शासनाने सूचित केलं आहे की तुम्ही तुमच्या स्वनिधीतून आपल्याला तुम्हाला द्यायचं आहे. तर ग्रामपंचायतचं उत्पन्न एवढं नाही आहे की इथे इंडस्ट्रियल एरिया नाही आहे, इथं वेअर हाऊस नाही आहे, तर आम्हाला उत्पन्न वाढणार कुठे? तर आम्ही देणारे जे ग्रामपंचायत प्रोव्हाइड करणारे कागदपत्र, असेसमेंट असेल, घरपट्टी असेल, घर दुरुस्ती असेल, न हरकत दाखला असेल किंवा बँक लोन संदर्भात कोणते कागदपत्र असतील किंवा इतर कागदपत्र, त्याच्यावर आम्ही फी आकारणी केलेली आहे. कारण ती ग्रामपंचायतला फी मिळणार जेणेकरून ते ग्रामपंचायतचं उत्पन्न थोड्या प्रमाणात होईना वाढणार आहे. आणि ग्रामपंचायतची थकबाकी ही भरलीच गेली पाहिजे. आम्ही असं नाही आहे की कोणाला अडवलेलं आहे, जिथे देताना 2 वर्ष असेल 3 वर्ष असेल त्यांना सांगितलं 1 वर्षाची घरपट्टी भरा, तरी आम्ही काही काहींना आम्ही नाही त्यांची कायपत त्यांनाही असेसमेंट आम्ही दिलेले आहेत न अडवता. कारण आम्ही काम करतोय फक्त आम्ही सोशल मीडियावर दाखवत नाही, हीच आमची चुकी आहे. यापुढे आम्ही 100% सोशल मीडियावर दाखवण्याचा प्रयत्नही करू. आणि ज्यांनी कोणी आरोप केले की सरपंच दिसलेला नाही आहे त्यांना मी विनंती करतो की ग्रामपंचायतचा फेसबुक अकाउंट पहा किंवा सरपंचाचा फेसबुक अकाउंट पहा, त्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओ त्याच्यावर फोटो आपल्याला 100% दिसतील की सरपंचाने केलंय की नाही केलं हे सहित होणार आहे. त्यावेळी उपसरपंच कोमल म्हात्रे यांनीही ग्रामपंचायत नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.